ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। मावळचे आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत। अण्णा, काय सांगाल, 2 दिवसापूर्वी जी आहे ती बैठक झाली, त्यामध्ये मावळ संदर्भात असेल किंवा राज्यातील जे परिस्थिती आहे की राष्ट्रवादीला कुठेतरी पिछडी बघायला लागली, काय नक्की चर्चा झाली त्यामध्ये? प्रांत अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेबांनी सर्व आमदार आणि खासदारांची एकत्रित बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय अजितदादांना देखील निमंत्रित करून दादांची सर्वांनी संवाद साधण्याकरता आम्ही त्या ठिकाणी एकत्रित। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। बैठकीला उपस्थित होतो आणि बैठकीमध्ये सर्व आमदारांनी एकच भूमिका घेतली, दादा आपल्यावरती कुठली जरी वेळ आली किंवा आमच्यावरती जरी कुठली वेळ आली तरी आपण एकमेकासोबत आहोत, आम्ही तुम्हाला कोणी सोडून जाणार नाही। कुठली जरी प्रसंग आला तरी आम्ही तुमच्या मागे ठामपणाने उभे राहू, अशा पद्धतीने प्रत्येक आमदारांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी दादांना शब्द दिला, दादांच्या मागे उभं राहण्याचा ठाम निर्णय घेतला। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मावळ संदर्भात आपण बोललो तर काही दिवसापूर्वी बारणे देखील म्हणले होते की राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी काम नाही केलं, त्याचा फटका मावळमध्ये पाहायला मिळाला आपल्याला की 5,000च लीड मिळालं, जे तुम्हाला लाखभर मतं होती, बाळा बेगड्यांना 77,000च्या वर मतं होती, त्यांना मात्र 3,000 4,000 लीड मिळाला। या वेळेच्या लोकसभेची निवडणूक पार पाडत असताना इतर लोकसभेच्या निवडणुका आणि या वेळेच्या निवडणुकीमध्ये खूप वेगळा आपल्याला बदल पाहायला मिळाला। त्यामागचं कारण जे जातीपातीचं राजकारण झालं, जे संविधानाच्या बाबतीत मोदी साहेबांचा अपप्रचार केला, त्याचा फटका त्यात दलित समाज बांधव आमच्यापासून दुरावला गेला। आदिवासी समाजाला देखील सांगितलं आपलं आरक्षण निघणार आहे, आपल्या सुविधा कमी होणार आहेत, आपल्याला नंतरनं हा सर्व त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे आदिवासी समाज देखील आमच्यापासून दुरावला गेला आणि मुस्लिम समाज देखील त्याच पद्धतीनं दूर गेला। हे तीनही प्रमुख समाज दूर जात असताना किंवा यांचा मतात रूपांतर हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होताना नक्कीच आम्हाला त्याचा फटका बसला, आम्हाला त्यातून काही भागामध्ये पराभव स्वीकारावा लागला। आणि पहिल्यांदा आपण रोहित पवारांनी काही दिवसापूर्वी बोलले की 16 आमदार जे आहेत ते राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या पक्षाला संपर्कात आहेत, पक्ष तुमच्याशी काही संपर्क झाला का त्यांचा? नाही, जर त्यांच्याकडे कोणी संपर्कात असेल तर त्यांना लवकर घेऊन टाका, आता दिवस पण थोडे राहिलेत, जर कोणी आले तर त्यांना घ्या आणि त्यांचा तुम्हालाही उमेदवार सोयीस्कर किंवा शोधण्याची वेळ येणार नाही असं नाहीये। आम्ही परवाच्या बैठकीला जात असताना आम्ही जवळजवळ 45-46 आमदार उपस्थित होतो। 5 आमदार जे नव्हते त्यामध्ये सुनील टिंगरे हे कुठेतरी देवदर्शनाला गेले होते, आत्माराम बाबा त्यांचं काहीतरी ऑपरेशन झालं म्हणून ते घरी होते आणि अण्णा बनसोडे फॅमिलीला घेऊन बाहेर गेलेत। ही सगळी माहिती बैठकीला जे नव्हते त्यांनी त्या दादांना किंवा प्रमुख नेत्यांना देखील दिली। जे आज दादांसोबत आहेत त्या सर्वांनी निश्चय केला, कुठलाही प्रसंग आला, कुठली वेळ आली तरी आज दादांची साथ सोडायची नाही। निवडणुकीदरम्यान तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की पुढं येथे ठिकठिकाणा हे देवालाच माहिती, आता निवडणूक झाली, निकाल झालाय, काय वाटतं अंदाज? आताच्या सर्व परिस्थितीमध्ये युती अधिक घट्ट झाली। आता तीनही पक्ष आणि मित्र पक्ष हे एका विचाराने एका ताकदीनं विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जातील, आम्हाला विश्वास आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।